12पर्यंत चालू ठेवलं का मतमोजणीपर्यंत तुम्ही चालूच ठेवलं होतं? लगेच या ठिकाणी जे बरंच निवडून आलेलं आहे ते पहा आमचा पराभव झालेला आहे आणि मी तो मान्य करतो। आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन तसेच पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि या पत्रकार परिषदेत माझ्यासोबत उपस्थित असलेले शिक्षक मतदारसंघाचे आमदार मान्य जयंतरावजी आसगावकर साहेब, आपल्या शहराचे माजी आमदार आमचे मित्र मान्य माजी आमदार ऋतुराजजी पाटील, मान्य शशांकजी बावचकर साहेब, मान्य सूर्यकांत पाटील बुद्याळकर साहेब, शहर अध्यक्ष सचिन चव्हाणभाई, भारतीताई पवार, शिवाजीराव कांबळे, भगवानराव जाधव व इतर जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य, तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारिणी सदस्य, सगळं फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी मित्र हो, आज महत्त्वाचा मुद्दा आणि आजच्या पत्रकार परिषदेचं कारण, आज मतदार दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि त्याचं कारण आहे की 25 जानेवारी जवळजवळ 75 वर्षापूर्वी इलेक्शन कमिशनची स्थापना झाली आणि इलेक्शन कमिशनचा आज हा वाढदिवस खऱ्या अर्थाने आपण साजरा करतो। भारतीय जनता पार्टीनं एक त्यांच्या पक्षात धोरण केलेलं आहे की 75 वर्ष झाल्यावर रिटायरमेंट घ्यायची आणि हे त्यांनी जरा जास्त सिरियसली घेतल्यामुळे इलेक्शन कमिशनला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे इलेक्शन कमिशनच रिटायर करायचा हा डाव हा भारतीय जनता पक्षाने आखलेला आहे। ह्या ठिकाणी जी निवडणूक झाली ती निवडणूक घेणं ही संविधानिक जबाबदारी इलेक्शन कमिशनची म्हणजे निवडणूक आयोगाची आहे। त्याच्यापासून ते दूर पळताना दिसतात आणि खास करून जे आत्ताचे निवडणूक निर्णय अधिकारी जे प्रमुख निवडणुकीचे आयुक्त आहेत त्यांचं नाव राजीव कुमारजी, हे राजीव कुमारजी इलेक्शन कमिशनर कमी आणि भारतीय जनता पक्षाचे कट्टर पदाधिकारी स्वयंसेवक ह्या पद्धतीने कामकाज करतात। खूप मोठे प्रश्नचिन्ह हे पहा, लोकसभेला महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला चांगलं भरभरून यश मिळालं, पण यश मिळाल्यानंतरही आम्ही तेव्हाही सांगत होतो की इलेक्शनच्या प्रक्रियेत जी पारदर्शकपणा दाखवली पाहिजे ती दाखवता आलेली नाही। विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेला आहे आणि पराभवाची सवय आम्हाला सगळ्यांना आहे, त्यामुळे पराभव झाला म्हणून आम्ही अशा कुठल्या गोष्टी बोलतो असं नाही। पराभव पचवून पुढे आम्ही सर्व कामाला लागलेलो आहेच, पण ज्या प्रकर्षाने दिसतात गोष्टी त्या लोकांपुढे जनतेपुढे मांडण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे आणि आजचा हा दिवस जाणून बुजून इलेक्शन कमिशनच्या वाढदिवसाचा निमित्त साधून आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतोय। तुम्ही पाहिलं असेल की काही प्रश्नांची उत्तरं देण्यात ते टाळतात, प्रामुख्यानं लोकसभा 19 आणि लोकसभा 24 मध्ये खूप अत्यल्प म्हणजे फक्त 5 लाख मतदार राज्यात वाढलेले दिसतात। मात्र लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 4 महिन्याच्या काळात महाराष्ट्रात जवळजवळ 50 लाख नवीन मतदारांची नोंदणी ही झाल्याची दिसते। मतदार यादी एवढी आकडा का वाढला? मतदान संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ 10-15%, 10 ते 13%ची मतदारात वाढ सुद्धा झाली, ती कुणामुळे झाली? त्याचे कारण काय? एवढे वर्ष प्रयत्न करताना यश आलं नाही, ह्या बरोबर 4 महिन्याच्या निवडणुकीत ह्यांना एवढं यश कसं काय आलं? 5 वाजेपासून 6 वाजेपर्यंत जे 76 लाख मतदारांनी मतदान केलेलं आहे त्यात त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी मतदान उशिरा चाललं त्यामुळे तो आकडा वाढला, पण हे स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही। आम्ही त्यांना विचारलं तरी सुद्धा तासवार तुम्ही आम्हाला आकडे द्या। तुम्ही जर ते 6 नंतर सुरू ठेवलं असेल तर कुठल्या बुथ केंद्रावर चालू ठेवलं? 5 ते 6 किती मतदान झालं? 6 ते 7 वाढीव वेळ दिली तर त्या वाढीव वेळेत कुठे किती मतदान झालं? 7 ते 8 किती झालं? मग 9 पर्यंत चालू ठेवलं का 10 पर्यंत चालू ठेवलं? संध्याकाळी आपल्याला सुद्धा पत्रकारांना जी इलेक्शन कमिशननी आकडेवारी मतदार टक्केवारीची दिली आणि प्रत्यक्ष त्यानंतर मतमोजणी दिवशी जो आकडा आला त्या आकड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि तफावत होती।
ह्याचं स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही का? मतदानानंतर सुद्धा आपण आकडेवारी ज्यावेळी मागत होतो अधिकाऱ्यांना, ती सुद्धा पत्रकारांना सुद्धा आकडेवारी गेले 2-4 दिवस त्यानंतर दिली गेली नाही. आम्हाला सुद्धा निवडणुकीचे प्रतिनिधी सुद्धा ही दिली गेली नाही. त्यामुळे आम्ही त्यांना काही पुरावे मागितलेले आहेत. पराभूत उमेदवारांना त्यांनी सांगतात की तुम्ही कुठे तुमची तक्रार असेल तर ती सांगावी. हे दुर्दैव आहे की ज्या बूथवर आमचा संशय आहे त्या बूथची फेर मतमोजणी मागितल्यास ती ह्या नवीन जे त्यांनी नियम काढलेला आहे की तुम्ही अर्ज करा त्यातनं तीही मिळणार नाही. फक्त त्याचा कम्प्युटरची जी चिप आहे ती चिप बरोबर आहे का चुकीची आहे हे एवढं बघायचंच अधिकार नाही. बरं, 5% मतदान हे व्हीव्हीपॅटवर आम्ही मागणी केल्यावर त्यांनी फक्त पर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 5च मशीन असे ठरवणार आहे ज्या ठिकाणी ते व्हीव्हीपॅटचं आणि झालेल्या EVMच्या मशीनचं मॅच करून देणार आहेत. बरं, जर काही लपवण्यासारखं नसलं तर स्वखर्चाने जर पराभूत उमेदवार त्या पूर्ण प्रक्रियेचा खर्च द्यायला तयार आहे, लोकवर्गणीतनं द्यायला तयार आहे, तर सर्व व्हीव्हीपॅटची फेड तपासणी करायला इलेक्शन कमिशनला नेमका काय अडचणी निर्माण होतात? परवा आपण पेपरमध्ये वाचलं, इलेक्शन कमिशन सांगितलं जी व्हिडिओची मागणी आम्ही केलेली आहे की त्या ठिकाणी मतदार केंद्रावर झालेल्या व्हिडिओची मागणी केली आहे. त्यांनी नवीन ठराव करून निर्णय घेतला की हा व्हिडिओसुद्धा आता उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत. आणि काहीतरी विचित्र त्याच्यात स्पष्टीकरण देण्यात आलं की हे जर व्हिडिओ आपण बघायचा ठरवला तर हा व्हिडिओ बघायला 7-8 जन्म जातील. मात्र जानकर साहेबांचा मुद्दा खूप चांगला आहे. त्यांनी त्यांच्या गावातनं एक खूप मोठी लोकचळवळ उभी केली. महाराष्ट्राने त्या ठिकाणी उभं राहून ती पाहिली. जनतेला हे पूर्णपणे कळलेलं आहे की आपण जर एका व्यक्तीला मतदान देऊन सुद्धा मतदान दुसरीकडे जाते तर आम्हाला पुन्हा एकदा आमच्यात एक मॉक इलेक्शन घ्यायचा अधिकार आहे. तो शासनाने का हाणून पाडला? कारण त्यांना माहीत होतं की त्या ठिकाणी निकाल येणार आणि त्या निकालातनं केलेलं सगळा घोटाळा बाहेर येईल. जानकर साहेब बोललेले आहेत आणि बऱ्याच खासदारांनी सुद्धा आमच्यासुद्धा आपल्या काँग्रेसच्या बळवंत वानखेडे साहेबांनी सुद्धा चॅलेंज दिलेलं आहे की मी आज राजीनामा द्यायला तयार आहे तर इलेक्शन कमिशन बॅलेटवर मतदान घ्यायला तयार आहे. हे आंदोलन जानकर साहेबांनी छेडलेलं आहे. ते त्याला 7 महाविकास आघाडीवर आम्ही सगळे देतोच. नाही, अर्थात तुम्ही तेच सांगतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला काय सांगितलं पहिला की आमच्या पराभवाचे कारण भरपूर आहे आणि त्याच्या मागे मी सांगितलं मतदारांपर्यंत कधी कदाचित आमचा मुद्दा मांडता आला नसेल. ही जी योजना आहे ती फसवी आहे आणि ह्या योजनेकडे तुम्ही पाहताना ह्या शासनाकडे पैसे नाही आहेत हे बघून मतदान करा. कर्जमाफीची योजना सुद्धा फसवी आहे. मागच्या वेळी सुद्धा कर्जमाफीची योजना दिली गेली, 50,000 रुपये देतो 10 वर्ष झाली तरी 50,000 रुपये अजून येईना. ही फसवं शासन आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काही आश्वासन देतात हे आम्ही सांगण्यात कमी पडलो आणि त्यामुळे आम्ही फक्त एकच मुद्दा हा इलेक्शन कमिशनचा किंवा EVMचा हा सातत्याने काँग्रेस पुढे रेटू इच्छित नाही. मात्र आज दिवस आहेत आणि ह्या दिवशी हा मुद्दा पुढे जनतेसमोर मांडणार आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन इतरही मुद्दे आहेत ज्याच्यावर आम्हाला तेवढाच भार द्यावा लागेल. त्यांनी स्वतःच कबूल केलेला आहे. गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि अमित शहानी पण सांगितलेलं आहे. ही जुमलेबाजी असते. आता ते स्वतःच 15 लाखाचे आश्वासन देऊन 2014ला सत्तेत आले. त्यांची जुमलेबाजी काय थांबलेली नाही आहे आणि दुर्दैवानं आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून किंवा महाविकास आघाडीत म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडलो लोकांपुढे ही जुमलेबाजी दाखवायला. कदाचित थोडं आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स लोकसभेच्या निवडणुकीनंतर राहिला असेल, त्यातही आमचा पराभव झाला असेल. हे बघा आम्ही आता पूर्ण एकत्रित एकसंघ आलेलो आहे. जिल्हा परिषदेच्या महापालिकेच्या निवडणुका लवकरच येतील. ह्या महाराष्ट्रात आणि खास करून सांगली असेल कोल्हापूर जिल्ह्यात आमची पक्ष संघटना बळकट आहे आणि ह्यातनं आम्ही ताकदीनं तुम्हाला बाहेर येताना दिसून येईल. ह्या जिल्हा परिषदेचा निकाल हा विधानसभेच्या निकालापेक्षा खूप फरकाचा असणार आहे आणि महापालिकेसुद्धा वेगळाच असणार. अर्थातच त्याच नव्हे तर आम्ही सुद्धा, मी वैयक्तिक सुद्धा आणि मागच्या निवडणुकीत ऋतुराज दादासुद्धा आणि उपस्थित सगळेच या ठिकाणी EVMवरच निवडून आलेले आहेत आणि EVM मशीनच्याबद्दल आम्ही फक्त बोलत नाही. आम्ही निवडणूक आयोगाबद्दल बोलतो.
आणि म्हणून तुम्ही आता माझ्या प्रेस कॉन्फरन्स बघितला, मी EVM मशीनबद्दल मी जास्त बोललो नाही, मी प्रक्रियेबद्दल बोललो, मतदान नोंदणीबद्दल बोललो. आणि हे खरं आहे की जुन्या गोष्टीवर आता खूप काळ बोलण्यापेक्षा इतर गोष्टींवर बोलायचं. म्हणून मी सांगितलं EVMवर किंवा इलेक्शन कमिशन आम्ही थोडं बोलतो आणि आमच्या इतर राजकीय अडचणींबद्दल जास्त बोलतो. महाविकास आघाडीबद्दल तुम्हाला सांगतो, हे काही त्यांचं चुकीचं नाही आहे, पवार साहेबांचंही चुकीचं नाही आहे. ही जी आघाडी झाली आहे ही इंडिया अलायन्स हा लोकसभेसाठी झाला होता. तो विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडी ही आपण जी स्थापन केली होती 19 साली त्याच आघाडीतनं आपण पुढे गेलं पाहिजे म्हणून निवडणूक लढली होती. स्थानिक प्रश्न असतात, स्थानिक कार्यकर्ते असतात, संघटना असतात, प्रत्येक कार्यकर्त्याला लढायची इच्छा असते. तुम्ही सांगलीही पाहिलं की लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी शिवसेनेला जागा जाऊन सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसने ती स्वतंत्र लढायचा प्रयत्न केला, अपक्ष म्हणून लढलं. ही लोकसभेची आहे. लोकसभेत सुद्धा थोडे मतभेद होतात. विधानसभेला तर निश्चितच झाले आणि त्या विधानसभेत झालेल्या मतभेदामुळे कुठेतरी आम्ही सुद्धा पराभूत झालो. ह्या एकत्रित येणं एवढं सोपं नसते. थोडी आयडिओलॉजिकल डिफरन्स असतो. कार्यकर्त्यांची संघटना ग्रामीण पातळीवर वेगळी असते, शहरी पातळीवर वेगळी असते. महापालिका जिल्हा परिषद लढत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असतात. त्यामुळे ती महाविकास आघाडी म्हणून कदाचित लढू न लढू पण देशात आणि राज्यात ही जी महाविकास आघाडी आहे, देशात इंडिया अलायन्स आहे, हे एक संघच राहील. काँग्रेस त्यातला प्रमुख पक्ष बनूनच राहील. कारण सर्वात जास्त खासदार ही काँग्रेस पक्षाचेच आलेले आहेत आणि सर्वात जास्त मतदान ही देशात हे काँग्रेस पक्षालाच मिळालेलं आहे. आणि म्हणून स्थानिक पातळीवर निवडणुका घेत असताना स्थानिक मुद्दे बघून निर्णय घेतले जातील. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस त्या त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना विचारून त्यांच्याकडे रिपोर्ट घेऊन मग शिवसेनेशी आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी चर्चा करेल. आयुक्त ह्यांनी तांत्रिक उत्तरं दिली पाहिजेत. त्यांची उत्तरं ही भाजपच्या प्रवक्त्याप्रमाणे उत्तरं येतात. आम्ही एक तांत्रिक प्रश्न विचारलाय, 5 ते 6 तुम्ही सांगता 76 लोकांनी मतदान केलं. ते म्हणतात 1,00,000 बूथ आहेत आणि त्यावेळेस झालं असेल, आमची हरकत नाही. मग तुम्ही जर 5 ते 6 नेमकं मतदान झालं किती, वाढीवमध्ये 6 ते 7 झालं किती, ते म्हणतच नाहीत की वाढीवमध्ये झालंय. ते म्हणतात 5 ते 6 मध्येच मतदान झाले आणि ते 76,00,000 मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे. ते म्हणतच नाहीत वाढीव आहे. जर वाढीव वेळेत झाला असेल तर वाढीव वेळेत किती झालं, कुठल्या कुठल्या बूथवर तुम्ही वाढीव ठेवलं, त्या प्रत्येक बूथवर 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 12पर्यंत चालू ठेवलं का मतमोजणीपर्यंत तुम्ही चालूच ठेवलं होतं. बऱ्याच ठिकाणी मशीनमध्ये सुद्धा आम्ही त्यांना तांत्रिक प्रश्न काय विचारायचा अडचण नाही की एक मशीन 100% 99% बॅटरी दाखवते, एक मशीन 63% बॅटरी दाखवते. मग ही मशीन रिचार्ज करण्यात आली होती का, आली होती तर त्यावेळेला कुणाच्या सह्या घेतल्या होत्या का, ह्याचं उत्तर देत नाहीत. हे म्हणतात काही काय मशीन बॅटरी 100% टिकते, पण कशी टिकली, राहिली कशी, ह्याचं स्पष्टीकरण. मग तांत्रिक जर उत्तर द्यायचे असेल, हे तांत्रिक उत्तर आहेत, ते द्या आम्हाला डिफाईन करून की का एक मशीन 50% बॅटरी पण खाली येते आणि दुसरी मशीन काहीच खाली येत नाही, 100% दिवसभर 10-12 तास बटणं दाबून दाबून लोक बटणं दाबायला लागले, आवाज यायला लागला, बीप यायला लागला, सगळं चालू आहे, प्रिंट व्हायला लागलं, पण बॅटरी कमीच झाली नाही. हे स्पष्टीकरण त्यांना देता आलेलं नाही. आम्हालाही ह्या इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवायचा आहे. मात्र ही जर पारदर्शकता त्यांनी नाही पाळली तर आमचाच नव्हे तर सामान्य माणसांचा सुद्धा पूर्णपणे ह्या इलेक्शन कमिशनवरनंच आणि लोकशाहीवरनंच विश्वास उठून जाईल. हे आमचा पराभव झालेला आहे आणि मी तो मान्य करतो. आणि ह्या पराभवाचं कारण आम्ही देत असताना आम्ही अंतर्गत चर्चा केलेलीच आहे. पण त्यातलं हेही कारण आहे की आमचे उमेदवार आपापल्या मतदारसंघात ज्या वेळेला भाजप मतदारसंख्या वाढवत होती, आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मतदारांची नावं कमी करत होती, त्यावेळेला आपण दक्षता ठेवणं गरजेचं होतं. आम्ही ती ठेवली नाही, हे आम्ही मान्यच करतो. हे पराभवाचं प्रमुख कारण आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की हे इलेक्शन कमिशनवर आम्ही चुकून विश्वास ठेवला की ही प्रक्रिया ते कुठलाही राजकीय दबाव न आणता पार पाडतील. मात्र ते झालेलं नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी आमचा पराभव झाला आणि आम्ही शांत होतो असं नाही. आम्ही प्रत्येक उमेदवारांना पक्षातर्फे कळवलेलं की तुम्ही ह्या ठिकाणी जरा दक्ष राहिलं पाहिजे, तिथं आपण कुठेतरी कमी पडलो. शासनाने त्या ठिकाणी जे BLO त्यांच्यामार्फत नेमले होते त्या जास्त शासकीय कर्मचारीच होते, खालच्या श्रेणीतले कर्मचारी होते. त्यांचाही वापर दुरुपयोग झाल्याचं काही घटना पक्षाकडे आलेल्या आहेत.
ह्या BLO नेमलेले अधिकारी मतदाना दिवशी हे मतदान केंद्राच्या आवारातच होते आणि त्यांना तो अधिकार दिला गेला, तोही चुकीचा आहे. तक्रार होती की महिला मतदानाला जात असताना त्यांनासुद्धा कुणाला मतदान करावं हे त्या BLOंकडनं पण सांगण्यात येत होतं. ह्या सर्व गोष्टीत आम्ही कुठेतरी कमी पडलो हे आम्ही मान्य केलं पाहिजे, म्हणून आमचा पराभव झाला. मात्र इलेक्शन कमिशननी पारदर्शकता जी पाळली पाहिजे होती पाळली गेलेली नाही. दुसरा तुमचा जो प्रश्न आहे न्यायालयाच्या बाबतीत, काँग्रेस पक्ष ह्या न्यायालयीन प्रक्रियेत काय चाललंय त्याच्यावर खूप जवळून लक्ष ठेवून आहे आणि कुठल्याही गोष्टीला पुरावे सादर करणं हे गरजेचं असते. आणि म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक उमेदवाराला महाराष्ट्रातच नव्हे तर हरियाणातल्या सुद्धा प्रत्येक उमेदवारांकडनं जास्तीत जास्त पुरावे गोळा करायचं निर्देश दिलेले आहे आणि त्या पद्धतीने पुढची कारवाई प्रदेश आणि देश पातळीवर होईल. नाही बघा, नाकारून चालणार नाही की लाडकी बहीण योजना ह्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांना थोडा फायदा इतर राज्यात झालेल्याचा दिसतो. ह्या ठिकाणी झाला असेल, मात्र तुम्ही पूर्ण प्रचार प्रक्रियेत पाहिला, महिला नाराज होत्या. सुरक्षित बहीण ही जास्त महत्त्वाचा मुद्दा त्यांना वाटत होते. थोडाफार वोट स्विंग होणं हे आम्ही अपेक्षित धरलं होतं, पण लोकसभेला ज्या मतदारसंघात 76,000 मताचं लीड आहे, ज्या मतदारसंघात 60,000 मताचं लीड आहे, ते 60,000, 70,000, 70,000 मताचं लीडसुद्धा काढून जर आमच्या सीटा पराभूत होत असतील तर फक्त ह्या एका योजनेमुळे एवढा फरक पडू शकत नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.